नाशिकच्या कळवण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पुनद आणि चणकापूर धरणात धरण ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे। नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होताना दिसतंय। नाशिक शहर आणि परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय। संततधार पावसामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून 490 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे। गंगापूर, दारणा, पालखेडसह कौडबा, त्याचबरोबर भावली, पुणेगाव आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून ही पाणी सोडण्यात येते। गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। कळवणच्या आठंबे इथला पूल पाण्याखाली गेलाय। कळवण नाशिक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकच्या भावली धरणाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात आलाय। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे कार पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळालं। पाथर्डी परिसरामध्ये ही कार अडकली। बदलापुरात सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। वादळी पावसामुळे झाडं कोसळलेली आहेत। झाड कोसळल्यानं वाहनाचं नुकसान झालंय। झाड पडल्यानं विद्युत पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय एका कारवर हे बदलापूरमध्ये भलं मोठं झाड कोसळलंय, त्यामुळे एका कारचं नुकसान झालंय, तर विद्युत पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झाला। त्यानंतर गुजरातमधली एक ब्रेकिंग बातमी येते। मुसळधार पाऊस गुजरातमध्ये सुरू आहे। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिलाय आणि या पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलंय, तर वाहनं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। वलसाड भागामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गुजरातमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। ही दृश्य आपण बघतोय, गुजरातच्या वलसाडमधली ही दृश्य आहेत। या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलंय, वाहनं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। वलसाड भागात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। આ તો હજી શરૂઆતી વિસ્તાર છે.